श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 6 जानेवारी 2026ला संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजेच मंगळवारी संकष्टी चतुर्थी आहे. ही नुसती चतुर्थी नसून तर हा अंगारकी चतुर्थी हा योग जुळून आलेला आहे. आपल्याला माहीत आहे की जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारकी योग मानला जातो आणि 2026ची ही पहिलीच अंगारिका चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपल्या गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची आराधना आणि उपासना करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. यावर्षीसुद्धा 6 जानेवारीला अंगारिका योग जुळून आलेला आहे. अंगारिका चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही सेवा उपवास करत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीतली जे काही ग्रह कोणतेही दोष हे कमी होण्यास मदत होते. तसेच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतासुद्धा आहेत. मला सांगू का, जेव्हा आपण अंगारिका चतुर्थीचा व्रत करत असतो तेव्हा आपल्याला 12 चतुर्थी केल्याचं पुण्य मिळत असतं. जे कोणी कंटिन्यू दर वेळेसची चतुर्थी येते ते त्यांच्याने धरणं शक्य नसेल तर त्यांनी आवर्जून अंगारिका चतुर्थी धरावी आणि ती अंगारिका चतुर्थी ह्या वर्षी 6 जानेवारीला आहे. आपल्या स्वामी भक्तांना, गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी धरायची असेल, म्हणजे कसं की तुम्हाला वर्षभर ही चतुर्थी धरायची असेल, हे व्रत करायचे असेल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करू शकतात. तर या दिवशी गणपती बाप्पांची आराधना उपासना कशी करायची याबद्दलच माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं आवरून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षक 11 वेळा आवर्जून म्हणावे. आता ज्यांना गणपती अथर्व शीर्षक म्हणता येत नाही किंवा त्यांच्याने म्हणले जाणार नाही तर त्यांनी ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः असं म्हणून सुद्धा गणपतींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्यावर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करायची. म्हणजे कसं, एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावर लाल कपडा आथरायचा, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. सर्व करत असताना ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः असं म्हणत राहायचं. नंतर गणपती बाप्पांना फुलं, म्हणजे जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे तर जास्वंदाचं फूल अर्पण करावे. नंतर दुर्वा अर्पण कराव्यात. असं कुठलंच घर नसणार तिथं गणपती बाप्पांची मूर्ती नसणार, त्यामुळे सर्वांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आवर्जून करावा. नंतर नैवेद्य दाखवा. नैवेद्याला तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतात. या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी जेवढं तुमच्याने शक्य होईल तेवढे गणपती अथर्व शीर्षकचे पाठ आवर्जून करावेत. 21 वेळा कधी गणपती अथर्व शीर्षक आपण पठण केलं तर अतिशय उत्तम. पण ज्यांना गणपती अथर्व शीर्षक पठण करणे शक्य नसेल त्यांनी गणपती स्तोत्र म्हटलं तरी चालेल. तरी सांगायला गेलं तर या दिवशी जास्तीत जास्त गणपती अथर्व शीर्षक पठणच करावे. दिवशी छान गणपती बाप्पांची आरती करावी आणि या दिवशी तुम्ही काम करत असताना, म्हणजे तुमच्यानं जेवढं जप होईल तेवढं ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः असं म्हणत राहायचं. म्हणजे या दिवशी जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा, आराधना, उपवास करायचा. जे कोणी दर महिन्याला जी संकष्टी येते ती धरत नसणार तर त्यांनी आवर्जून अंगारिका चतुर्थी नक्की धरावी. उपवास करण्याच्या पेक्षाही सेवेला जास्त महत्त्व असतं. उपवास पण करावा आणि सेवा पण कराव्यात. गणपती बाप्पा हे खूप भोळे आहेत. छोटी जरी सेवा केली तरी ते आपल्यावर प्रसन्न होतातच
आणि आपल्या मुलांकडून सुद्धा या दिवशी गणपती अथर्व शीर्षक आवर्जून पठण करून घ्यावे. जे मूल मोठे असते तर त्यांना आवर्जून गणपती अथर्व शीर्षक म्हणायला लावावे. आणि तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा गणपती अथर्व शीर्षक श्रवण करू शकतात. तर खूप साधी आणि सोपी अशी सेवा आहे, तर आवर्जून सर्वांनी या दिवशी सेवा कराव्या. खूप छोटीशी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.